आपण एका कॉलनीत आलेलो आहे. दादा आपलं नाव? रमेश तम्माना गंगणे, ह्या कॉलनीचं नाव? श्रीरामनगर गल्ली नंबर 20 कावडे प्लॉट कुंभारमळा. काय समस्या आहे म्हणून बोलवलंय? गेली 2 वर्ष झालं पाणी येत नाही. आम्ही भरपूर पाठपुरावा केलाय. हा वॉटर वर्क्सला, आयुक्तांना पण निवेदन दिलेलं आहे. हा पण त्यांनी आले येऊन शेणे कॅमेरावर सोडून बघितलं. हा इथं एका ठिकाणी बॉल अडकलेला होता, तो काढला त्याने. हा पण पाणी आता काय व्हायला इथंपर्यंत येतंय, हा. पण इथून पुढे येत नाही. आता जवळ 2 वर्ष झालं पाण्याची समस्या आहे आमची. बर, भरपूर आम्ही म्हणजे प्रयत्न केलेत, पण त्यांनी म्हणजे ते उकरून वगैरे अजून ठेवलेलं आहे बघा. इथं बर रोबोट वगैरे सोडून बघितला त्यांनी. इथपर्यंतच बघितलं, ह्याच्या पुढचं नाही बघितलं? नाही सोडलं, तिथून सोडलं होतं रोबोट. बर, सोडलं होतं म्हणजे हा. सगळं चेकिंग होऊन सुद्धा पाणी येत चेकिंग होऊन सुद्धा पाणी येत नाही. आता काय व्हायला पाण्याचं, एअर वॉल मधून पाणी बाहेर पडायला लागले. नाही. ताई आपलं नाव काय? ज्योती राजेंद्र गायकवाड. तुम्हाला काय समस्या वाटते? पाण्याचीच समस्या आहे, कारण की पाण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतोय. पाण्यासाठी आमचं खूप हाल होते. पाणी नसल्यावर जीवनसत्व नसल्यासारखं झालेलं असतंय. बर, दुसरी कारण काय की- समस्या? दुसरी रस्ता सुद्धा अगदी इतका खराब आहे ना, चालत जाणे तर योग्यच नाही. रस्त्याने गाड्या तर येतच नाही. खास करून आयुक्त साहेब आपणाला विनंती करतो, वॉटर हाऊस जो आहे विभाग हा अत्यावश्यक विभाग आहे, पण वॉटर हाऊसकडे आपल्या कर्मचारी संख्या खूप कमी आहे. लोक रिटायर्ड होतात आणि रिटायर झाल्यानंतर त्यांच्या बदली आपण लोक भरत नाहीये, आणि जी लोक भरलेली आहेत ती बिनकामाची खूप मध्ये त्याच्यामध्ये आहेत. ही अशी अवस्था आहे. आणि हा जो एवढा अत्यावश्यक भाग असून सुद्धा या विभागाकडं कर्मचारी नाहीत, ही कायमस्वरूपी एक तक्रार आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त साहेब आपल्याला विनंती करतो की या वॉटर हाऊसला जरा मनुष्यबळ द्या, कामगार संख्या द्या. आज रोबोटने येऊन या ठिकाणी फक्त चेकिंग केलं, पण पर्याय काय? का रोबोटचं नुसतं बिल काढण्यासाठीच चाललंय? कशासाठी रोबोट फिरवायचा जर पाणीच येत नसेल? 70 MLDचं काम केलं आयुक्त साहेब, कोट्यावधी रुपये या महापालिकेने खर्च केले. ते नुसते कागदावरच केले का? हे 70 MLD कुठे गेलं? ह्याची ताकद कुठे गेली? ती यंत्रणा कुठे गेली? जर ती यंत्रणा कार्यान्वित आहे तर ह्या लोकांची समस्या काय आहे? याच्या मागचा गोड मंगाल काय? साहेब, आंधळ दळते कुत्रं पीठ खाते, पण किती पीठ खावं हे पण विचार केला पाहिजे, आणि आंधळ्याने किती दळावं त्याचा पण विचार केला पाहिजे. माझं मार्मिक शब्द आहे, समजून घ्या. कुठेतरी सुधारायला पाहिजे. मी वॉटर वर्क्सच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, साहेब या कॉलनीची समस्या मिटवा. आपण आपली समस्या काय असेल ते माननीय आयुक्त साहेबांच्याकडे मांडा. निश्चितपणे आयुक्त साहेब तुम्हाला साथ देतील. आणि जर होत नसेल तर मला सांगा, मी व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना सांगेन. आपण या लोकांची समस्या दूर करायला अशी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो.